श्रावणातील पहिल्या सोमवारी सोमेश्वर व लक्ष्मेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. नागपंचमी निमित्त महिलांनी घेतला भुलाई खेळण्याचा आनंद. घाटनांदूर. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सण या निमित्त घाटनांदूर येथील ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिर तसेच लक्ष्मेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. पहाटेपासूनच दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी भगवान महादेवाचे दर्शन घेत अभिषेक पूजा अर्चा करून मनोभावे प्रार्थना केली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने महिला, पुरुष व बालकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित लावली. ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी बेलपत्र, फुले व दुग्धाभिषेक अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले. दरम्यान नागपंचमीच्या निमित्ताने महिलांनी पारंपरिक भुलाई खेळाचा आनंद घेतला. महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने भुलाई खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपक्रमातून गावातील जुन्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश मिळाला. श्रावणातील धार्मिक वातावरण, सोमेश्वर व लक्ष्मेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी आणि नागपंचमी निमित्त महिलांनी जपलेली भुलाईची पारंपरिक परंपरा यामुळे घाटनांदूर परिसरात दिवसभर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.